बनवणार होते मी ढाबा स्टाईल लसूण मेथी। याच्यासाठी मस्त अशी थोडीशी मेथी घेतली, ती कापली, मस्त स्वच्छ धुतली, कढईमध्ये तेल टाकलं, थोडंसं लसण टाकलं, हिरवी मिरची मेथी टाकून मस्त मिक्स केलं। इथं मी तव्यावर शेंगदाणे, थोडे तीळ आणि थोडं बेसन मस्त असं भाजून घेतलं, मिक्सरमधून काढून घेतलं। त्याच कढईमध्ये मी तेल टाकलं, जिरं मोहरी लसूण टाकलं, थोडा कांदा टाकला, बारीक अर्धा कापलेला टमाटर, तो झाल्यानंतर लाल तिखट, हळद, मीठ, थोडे धने पावडर, थोडंसं पाणी टाकून मस्त असं ते मसाला शिजू दिला। त्याच्यानंतर जे काही मिक्सरमधून ही पावडर काढली होती ते त्याच्यामध्ये टाकली होती, त्याच्यात थोडं पाणी टाकून परत त्याला 2-3 मिनिटं शिजू दिलं। त्याच्यानंतर जे काही मेथीची भाजी होती ते त्याच्यामध्ये टाकली, पूर्ण मिक्स केली आणि परत 2-3 मिनिटं शिजू दिली। मस्त अशी ढाबा स्टाईल लसूण मेथी तयार होती। खरं एकच नंबर लागत होती, मस्त स्वादिष्ट झाली होती। त्याच्यानंतर हे इथं लाडू खात होते बाबा, लाजत पण होते। नंतर मी त्यांनी थोड्या शेंगा वगैरे भाजून दिल्या। आता त्यांनी हे माझ्यासाठी 5 स्टार चॉकलेट आणलं, हे काही विकत नव्हतं आणलं, त्यांनी जे काही आपण काम करतो ना ते टार्गेट पूर्ण झालं की कंपनीमध्ये देतात। नंतर त्यांनी 2 चॉकलेट आता रात्रभर जपून ठेवलं होतं, तेच मी खाणार होते आणि इथं मला पॅकिंग पण चालू होती। आता मी गावाला जाते, त्याच्यासाठी पॅकिंग वगैरे करत आहे। आता कुठल्या गावाला जाते, कुठं जाते हे नंतरच्या ब्लॉगमध्ये दिसणारच आहे। तोपर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत चलो बाय।